लोकांची संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, पूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज शिवसेनेकडनं त्यांना मदतीचा हात पुढे केला जातो आणि तुम्ही इथून ठाण्याहून निघाले, काय सांगाल? ज्या ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येते त्या वेळेला बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे साहेब हे मदतीसाठी धावून गेलेले आहेत। ज्या ज्या वेळेला त्यांनी पाहणी केली त्यावेळेला नुसती पाहणी नाही तर प्रत्यक्ष वस्तुरूपाने त्यांनी आपदग्रस्तांना मदत केलेली आहे। त्याचप्रमाणे डोंबिवलीतील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना व मराठवाड्यातील जालना व बीड या दोन जिल्ह्यातील जवळजवळ 15 ते 16 गावांना मदत पुरेल अशी मदत घेऊन हे आम्ही सर्व जात आहोत। शिवसेनेच्या बाबतीमध्ये शिंदे साहेबांनी अगदी केरळ, उत्तर प्रदेश, महाड असू द्या, चिपळूण असू द्या, कोल्हापूर, सांगली सर्वत्र प्रत्यक्ष जाऊन यापूर्वी मदत केलेली आहे। कधी नव्हे तो एवढा पाऊस झालेला आहे आणि मराठवाडा, विदर्भाला त्याचा फटका बसलेला आहे। जवळजवळ सर्वच महाराष्ट्राला त्याचा फटका बसलेला आहे। शिवसेनेचं धोरण आणि शिंदे साहेबांच्या सांगण्याप्रमाणे हे शिवसेनेचं धोरण आहे आणि त्या धोरणाप्रमाणे ही मदत लोकांना प्रत्यक्ष पोहोचवली जाणारे। या मदतीमध्ये संसार उपयोगी आणि दैनंदिन उपयोगी अशा अनेक वस्तू दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना याचा चांगल्या प्रकारचा या दिवसामध्ये फायदा होईल। बळीराजाची दिवाळी गोड व्हावी याकरता शिवसेनेचं पाऊल नेहमी उचलत असतं आणि आजही पाऊल मराठवाड्याच्या दिशेने चाललेलं काय सांगा? आपल्याला माहित आहे प्रत्येक वेळेला मग ते कोल्हापूर असो, सांगली असो, चिपळूण असो किंवा मध्यंतरी जो डोंगर कोसळला होता इर्शालवाडी किंवा केरळ असो, गोवा असो किंवा काश्मीर, बेलगाम अटॅक नंतर काश्मीर, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। आज देखील ऐन दिवाळी दसऱ्यात पिकं उभारीला आलेली, पिकं कापणीला आली होती, हातातोंडाशी आलेला घास हा अति पावसामुळे हा घास काढला गेलेला आहे। शेतकऱ्यांची आज दयनीय अवस्था आहे। आज मराठवाडा असो किंवा सोलापूर या पट्ट्यामध्ये आज नदीकाठच्या गावांमध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे आणि सन्माननीय साहेबांनी सांगितलंय की ज्या शिवसैनिकांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात दसरा दिवाळी नव्हे पण एक आपला बंधू, आपला मायबाप, आपला पोशिंदा त्याला जाऊन तुम्ही मदत करा, त्या आदेशानव्हे आमचे सन्माननीय आमदार राजेशजी मोरे साहेब आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही जवळपास 20 टेम्पो, बीड मधली 18 गावं आणि जालना मधली साधारण 18 गावं असे साधारण आम्ही 4,500 कुटुंबांना उद्या म्हणजे आज आम्ही निघतोय ठाणा। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ठाण्याचे घराच्या इथून आम्ही हा सन्माननीय आमचे लाडके जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही इथून प्रस्थान करत आहोत आणि उद्या हे वाटप होणार आहे तेथील स्थानिक पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत। ठीक आहे, ही मदत छोटीशी आहे परंतु मायबाप शेतकऱ्याला आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, शिवसैनिक संपूर्ण तुझ्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना धीर देण्यासाठी जातोय आणि हा आदेश एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, तो आम्हाला शिरसावत आहे। आम्ही पूर्ण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत।